राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पत्रकार परिषदेत तसं विविध प्रकारच्या व्यवसायाच्या संबंधीचं केंद्र हे पुणे शहर ओळखलं जातं आणि या सगळ्या व्यावसायिकांची जी संघटना आहे पुणे व्यापारी संघ महासंघ की ज्याच्यामध्ये साधारणतः जवळपास 82 असोसिएशन आणि 32 होलसेल आहे. 82 असोसिएशन्स आहेत आणि त्याच्याशिवाय होलसेलरसुद्धा मोठ्या संख्येने आहेत. आज या सगळ्या क्षेत्रामध्ये ज्या असोसिएशनचे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित होते त्याच्यामध्ये प्रामुख्यानं टिंबर मार्केट असेल, पुणे प्लायवूड डीलर असेल, ॲटोमोबाईल डीलर असेल, मशिनरी मार्केट असेल, ब्रास अँड कॉपर मर्चंट असतील, ॲल्युमिनियम असतील, केमिकल असतील, इंडस्ट्रियल सप्लायर असतील, पेपर डीलर असतील, होजियरी असतील, कॉम्प्युटर अँड मीडिया डीलर असतील, असे जवळपास 28 त्या व्यवसायाच्या संबंधीच्या संघटना त्यांचे प्रतिनिधी आज या ठिकाणी उपस्थित होते. आणि आज पुणे शहरामध्ये होलसेल व्यापारी सदस्य आणि त्यांच्या संख्या ही जवळपास 4000च्या आसपास आहे. आणि याच्यामध्ये यांच्या हातामध्ये सवन इथला व्यवसाय आज आपण गेल्या अनेक वर्षापासून बघतो आहे. आणि हा व्यवसाय पुणे शहराच्या अर्थव्यवस्थेवर आणि परिसराच्या अर्थव्यवस्थेवर अत्यंत उपयुक्त आणि अनुकूल अशा प्रकारची भूमिका घेणारा वर्ग आहे. परंतु कोरोनाच्यामुळं आणि जवळपास 3 महिने मार्केट कंप्लीट बंद असल्याच्यामुळे आणि लोकांच्या नागरिकांच्या मनामध्ये कोरोनाची जी भीती आहे त्यामुळं सवन या व्यवसायात फार विपरीत परिणाम झालेला आहे. आज पुणे शहरामधला हा सवन व्यापार शहरामध्ये केंद्रित आहे आणि शहरात केंद्रित असलेला व्यवहार सवन व्यापार हा विकेंद्रित स्वरूपामध्ये करण्याच्याबद्दलचा विचार व्यापारी महासंघाच्या सगळ्या सहकाऱ्यांच्या मनामध्ये आलेला आहे. आणि आज त्यांना असं वाटतं आणि त्याचं म्हणणं मला योग्य वाटतं की पुण्याच्या परिसरामध्ये कुठेतरी राज्य सरकारने पुढाकार घेऊन एक मोठी जमीन उपलब्ध करून दिली. मला आठवतं आहे की 1978 साली पुण्याची मंडई ही जी इथं मंडई होती ती मार्केट भाजीपाला आणि बाकीचं मार्केट आम्ही शिफ्ट करायचा निर्णय घेतला आणि आज जे मार्केट यार्ड म्हणून जो ओळखला जातो त्या परिसरामध्ये आपण मोठं मार्केट प्रस्थापित केलं. पण ते मार्केट अत्यंत कमी पडलं आजच्या परिस्थितीमध्ये. आणि म्हणून या असोसिएशनच्या सगळ्या सहकार्याची एक भूमिका अशी आहे की पुढच्या 50-100 वर्षाचा जर विचार करायचा असेल तर पुण्याच्या जवळ नागरिकांना सोयीचं पडेल अशा ठिकाणी राज्य सरकारने पुढाकार घेऊन या ठिकाणी काही हजार एकर जमीन ही जर उपलब्ध करून दिली तर सवन हा पुण्यातला मार्केट आणि व्यापार शिफ्ट करण्याच्या संबंधीची त्यांची तयारी आहे. साधारणतः हे जे स्थलांतराच्या बद्दलचा त्यांचा जो विचार आहे त्याच्यामध्ये साधारणतः जी काही साईट निवडू जागा निवडू ती रिंग रोडच्या जवळ असावी. पुण्यामध्ये मेट्रोचं काम गतीनं चालू आहे तर मेट्रोची सुविधा तिथं असावी. या सवन व्यवसायात काम करणारा जसा कर्मचारी कामगार वर्ग आहे त्यांच्या निवासाची सुद्धा सुविधा करता येईल अशा प्रकारचा गृहनिर्माण प्रकल्प त्यांना संस्थेच्या वतीनं पुढाकार घेऊन करण्याची इच्छा आहे. तर त्याच्यासाठी सुद्धा जागा लागेल आणि त्याशिवाय पाणी, लाईट, ड्रेनेज, रस्ते आणि या सगळ्या गोष्टीची उपलब्धता देईल अशा प्रकारची ती जागा असली पाहिजे. त्याच्यावर महासंघाची अशी इच्छा आहे की जगातल्या अनेक देशामध्ये व्यापार वृद्धीला आपल्याकडे तयार होत असलेला प्रत्येक आयटम हा एक्झिबिट करावा लागतो, प्रदर्शित करावा लागतो. त्याच्यासाठी राज्य पातळीवरची, राष्ट्रीय पातळीवरची, आंतरराष्ट्रीय पातळीवरची एक्झिबिशन होत असतात आणि ती एक्झिबिशन ही तयार झालेल्या मालाला बाजारपेठ अन्य ठिकाणची शोधण्याच्यासाठी अत्यंत उपयुक्त पडतात. आणि म्हणून हा सवन मार्केट शिफ्टिंगचा जसा विचार आहे तसा महासंघाच्या मनामध्ये
आपण परमनंट अशा स्वरूपाचं एक एक्झिबिशन हे पुण्याच्या परिसरामध्ये असावं, ते एक्झिबिशन सेंटर असावं. त्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेऊन कोणी आता MIDC किंवा कुठल्या एखाद्या संस्थेच्या वतीनं ती तो एक वेगळा प्रकल्प जर करता आला तर तोही करावा, अशा प्रकारच्या मागण्या आज त्यांच्या या ठिकाणी आहेत. पुण्यामध्ये असं दिसतंय आणि आपल्या सगळ्यांना अनुभव आहे की गेले काही दिवस संपूर्ण मार्केट हे पुण्याचं बंद आहे. राज्य सरकारने आत्ता काही व्यवसाय, काही दुकानं, काही रस्त्यावरची उघडण्याच्यासाठी जरी परवानगी दिली असली तरी अजूनही ग्राहकाच्या मनामध्ये असलेली भीती आणि त्याच्यानंतर आज जे उघडलेले दुकान उद्देशाला असेलच असं नाही यासंबंधीची त्यांना खात्री नसल्यामुळं हवा तशा प्रकारचा प्रतिसाद अद्याप या मार्केटच्या रिव्हायवलच्या संदर्भात दिसत नाही. महासंघाचं असंही म्हणणं आहे की सवन आत्ताचा जो व्यवसाय जरी आज तुम्ही सकाळी 10 ते 5 किंवा काही जरी केलं असेल तर याच्यामध्ये सुधारणा व्हावी. तो दैनंदिनच्या ठिकाणीचे मार्केट उपलब्ध असावं. ते मार्केट खोलण्याच्यासाठी, व्यवसाय सुरू करण्याच्यासाठी सरकारने अनेक वेगवेगळ्या प्रकारची जी बंधनं त्यांना टाकायची ती सगळी बंधनाचा स्वीकार करण्याची आमची तयारी आहे. त्यासंबंधी आज करोनाचं संकट त्याचं गांभीर्य लक्षामध्ये घेऊन जी व्यापारी वर्गाने काळजी घेतली पाहिजे ती काळजी घेण्याची आमची तयारी आहे. आत्ता जसं राज्य सरकारने काही ठिकाणी इंडस्ट्रीला ओपन करायला परवानगी दिली आणि ते परवानगी देत असताना त्या उद्योगाच्यावर जबाबदारी टाकली की तिथं फॅक्टरीमध्ये येणाऱ्या प्रत्येक कामगाराचं टेस्टिंग करणं, त्यांना जे हँडग्लोव्ज वगैरे या संबंधीची सुविधा देणं किंवा हात धुण्याच्या संबंधीची जी आवश्यकता आहे त्याची सुविधा देणं, या सगळ्या गोष्टीचं जसं बंधन टाकलं आहे तसं बंधन आज व्यापारी महासंघसुद्धा त्यांचा व्यवसाय सुरू करण्याच्यासाठी तशाच प्रकारची सुविधा दिली तर ती घेण्याच्या उद्देशीसुद्धा तयारी आहे. करोनाचं संकट हे मानवी समाजाला अतिशय अस्वस्थ करणारं चिंताजनक अशा प्रकारचं संकट आहे आणि मग त्या संकटाचं गांभीर्य हे महासंघाचे सगळ्या सहकाऱ्यांचं मत आहे की आम्ही हे गांभीर्य ओळखतो आणि गांभीर्य लक्षामध्ये घेऊन जी त्यासाठी जी खबरदारी घ्यावी लागेल ती खबरदारी करण्याची घेण्याची पूर्ण तयारी आहे. आणि त्यासाठी आज या संकटाच्यामुळं आम्ही एका या सगळ्या विचाराशी आलो आणि आमच्या लक्षात आलं की हा व्यापार वाढला पाहिजे, व्यापारामध्ये सुविधा झाल्या पाहिजेत, ग्राहकांना सुविधा झाल्या पाहिजेत आणि ते करायचं असेल तर पुणे शहरातलं हे कॉन्सन्ट्रेशन असलेलं सवन बिझनेस हा जवळ कुठेतरी शिफ्ट केला पाहिजे आणि म्हणून त्या स्थलांतराच्या संबंधीचा त्यांचा जो विचार आहे तो त्या असोसिएशनच्या अध्यक्षांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आजच्या या बैठकीत मांडला. माझा प्रयत्न हा राहील की आज जी साधारणतः मी चर्चा केली की पहिल्यांदा जिल्ह्याचे पालकमंत्री असतील आणि जिल्ह्याचे जे अधिकारी असतील आणि राज्य सरकारचे आणखीन कोणी प्रतिनिधी असतील त्यांच्या कानावर घालणं आणि नंतर राज्य सरकारच्या पातळीवर याच्यात अंतिम निर्णय काही दिवसात महासंघाच्या प्रमुखांशी चर्चा करून इथल्या अधिकाऱ्यांच्या सूचना देऊन काही पर्यायी जागा आहेत का त्याची माहिती घेऊन याच्याबद्दलचा अंतिम निर्णय घेण्याची इच्छा आहे. आणि म्हणून माझा स्वतःचा प्रयत्न याच्यामध्ये राहील की मला ही महासंघाची मागणी एकंदर व्यवसायाच्या दृष्टीनं पुणे शहराच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाची वाटते आणि म्हणून त्याच्यासाठी जी त्यांना काही मदत करता येईल ती राज्य सरकारला विनंती करून ती त्यांच्यापर्यंत त्याचे निर्णय घेतले जातील याची काळजी घेणं यामध्ये मला सहभाग व्हायला आनंद आणि त्या हेतूनं आज मी असोसिएशनच्या या हेडक्वार्टरला या ठिकाणी आलेलो आहे. आता तुम्हाला काही विचारायचं असेल तर विचार. सर, ज्याप्रमाणे इथं व्यापारी असोसिएशनला किंवा उद्योगाला फटका बसला आहे तशाच पद्धतीनं इतर जे उद्योग आहेत मोठमोठ्या कंपन्या इंडस्ट्री त्यांनाही बसलेला आहे. तर या संपूर्ण या संकटातून बाहेर काढण्यासाठी नेमकं काय नियोजन करणं गरजेचं आहे? कसं आहे आता हे जे मोठी इंडस्ट्री जी आहे किंवा अन्य इंडस्ट्री आहे त्या इंडस्ट्रीच्यासाठी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने फायनान्स मिनिस्ट्रीनी आणि अन्य संस्थेने
काही धोरणात्मक निकाल आता घेतले, पण ते पुरेसे नाहीत अशा प्रकारचा निष्कर्ष त्या क्षेत्रातले लोक सांगतात. त्यामुळे त्याच्यातही काहीतरी करावं लागेल. इनफॅक्ट आज हा जसा महासंघाने आपले प्रश्न मार्केट शिफ्टिंगच्या संदर्भातले जसे आमच्यापुढे मांडले, तसे त्यांच्या काही सहकार्यांनी आज काही आता अडचणी येतात. उदाहरणार्थ विद्युत मंडळाच्याकडून 2 महिने 3 महिने 2.5 महिने सगळा व्यवसाय बंद असताना सुद्धा जी बिलं येत आहेत, ती बिलं एका बाजूने व्यवसाय पूर्ण बंद आहे, दुसऱ्या बाजूने बिलं मोठ्या प्रमाणावर आलेली आहेत. अशा काही अडचणी त्यांनी या ठिकाणी मांडल्या. पण मी त्यांना असं सजेस्ट केले की आपण याचे 3 भाग करू. एक, महासंघाच्या वतीनं स्थलांतराच्या संबंधीचा जो प्रस्ताव आहे तो एक वेगळा, आणि तो लॉंग टर्मचा असल्यामुळे त्याच्यावर आपण राज्य सरकारला विश्वासात घेऊन पुढची पावले टाकू. हे जे तुमचे प्रश्न आहेत असे, त्या प्रश्नाच्या संबंधी कदाचित फायनान्स मिनिस्ट्री, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हे यांच्याकडे सुद्धा काही इश्यूज असतील, राज्य सरकारकडे सुद्धा इश्यूज असतील, ते तुम्ही वेगळे काढा. आणि त्याच्यासाठी ते प्रश्न काही फक्त पुण्याचेच असणार नाहीत, ते महाराष्ट्रातल्या अन्य जिल्ह्यातल्या उद्योगाची सुद्धा असू शकतात. म्हणून त्याच्यावर एकत्रित माहिती घेऊन ही आपण राज्याचे प्रमुख आणि त्यांच्या सहकार्याची बोलू आणि त्याची मांडणी त्यांच्यासमोर करून त्याचा मार्ग काढायचा प्रयत्न करू. आता ही सवन अर्थव्यवस्थेचं पुनर्जीवन करणं ही काही सोपी गोष्ट नाही. इव्हन व्यापारी महासंघाचे सगळे घटक त्याच्यामध्ये जरी कष्टानं पुढे येत असतील, सगळे करत असतील, तरी त्यांना हा 2-3 महिन्याचा जो फटका बसलेला आहे त्यातनं सावरायला मला असं वाटतं कदाचित 8-10 महिने वर्षसुद्धा लागेल. आणि म्हणून या सगळ्या गोष्टीमध्ये राज्य सरकार आणि केंद्र सरकारची सुद्धा मदत घ्यावी लागेल. सर, याचं प्रारूप काही ठरलेलं आहे का? म्हणजे आपण मागे सेज ची निर्मिती करण्याचा प्रयत्न केला होता, तर तसं काही याचं स्वरूप असू शकतं का? त्याचं स्वरूप आहे, याचं स्वरूप साधारणतः आता हा जर स्थलांतर करणार असतील तर त्या स्थलांतराचा परिसर जागा अशी असली पाहिजे की ती पुणेकरांच्या दृष्टीनं सुद्धा, नागरिकांच्या दृष्टीनं, ग्राहकांच्या दृष्टीनं सुद्धा सुविधा. ती पुण्यातलं जे मार्केट आहे ते फक्त पुण्यातलंच मार्केट नाही. आज पुण्यातल्या मार्केटमध्ये आजूबाजूच्या परिसरातला सुद्धा माल फार मोठ्या प्रमाणावर येतो. त्यामुळे त्याच्यासाठी आवश्यकता असलेलं कम्युनिकेशन, दळणवळणाची सुविधा ही त्याच्यामध्ये असली पाहिजे. आणि ते जे म्हणतात महासंघाचे सहकारी की याच्यामध्ये मेट्रो हिचाही सहभाग त्याच्यात कुठेही जवळपास असला पाहिजे, याचा अर्थ की दळणवळणाची आवश्यक आधुनिक जी साधने असतात त्याचीच उपलब्धता त्या ठिकाणी असली पाहिजे. त्यावर आधारित त्यांचा हा प्रस्ताव आहे. त्याच्या खोल जावं लागेल आणि जागा आणि जागेच्या संबंधीचा डेफिनेट असा प्रस्ताव आज त्यांच्यासमोर नाही. त्यांच्याकडून पाहणी झालेली नाही. ती पाहणी त्यांच्याकडनं करणं मला शक्य वाटत नाही. याच्यासाठी राज्य सरकारच्या महसूल खात्याच्या वतीनं ज्या ठिकाणी यांच्या आवश्यकतेनुसार आवश्यकता उपलब्ध असलेल्या जमीन ज्या ठिकाणी असेल हे महसूल खातं सांगू शकेल. आणि मला असं वाटतं की त्यांनी पालकमंत्र्यांच्या समोर हा प्रश्न मांडला होता आणि पालकमंत्र्यांनी इथल्या काही अधिकाऱ्यांना सूचना दिल्यात आणि त्या अधिकाऱ्यांनी मला तर त्यांना उद्या परवाच काहीतरी बोललो. उद्या मीटिंग ठेवली. उद्याच त्यांनी अधिकाऱ्यांनी कोण PMRDचे चेअरमॅन श्रीयुत विक्रम कुमार, PMRD आणि याच्याच अधिकाऱ्यांना त्या सूचना दिल्यात आणि त्यांची जॉईंट मीटिंग उद्याच आहे. त्याच्यातून काय निघतं ते बघूया. म्हणजे मलाही माहिती नाही, त्यांनाही माहिती नाही. उद्या कदाचित PMRDच्याकडनं काही प्रस्ताव येण्याची शक्यता आहे. तो आला तर त्याचा विचार करता येईल. अर्थव्यवस्था सावरायला खूप तसं सोपं नाही असं आहे तुम्ही म्हटलं त्याप्रमाणे. पण राज्याची पण स्थिती तशी नाजूक आहे. अशा परिस्थितीमध्ये काहीतरी म्हणजे राज्याच्या तिजोरीत सुद्धा काहीतरी जमा झाल्याशिवाय आपल्याला काही करता येणार नाही. त्या दृष्टिकोनात राज्याच्या तिजोरीवर आघात झालेलाच आहे. राज्याची अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम झालेला आहे. राज्य सरकारच्या अर्थव्यवस्थेत सुद्धा विपरीत परिणाम झालेला हे आम्हाला ठाऊक. आणि त्या दृष्टीनं काही उपाययोजना करायचं चालले, काही खर्च कमी करावे लागतील. आता
नवीन जेवढे प्रोजेक्ट आहेत तेवढे महाराष्ट्र सरकारने थांबवायचा निर्णय घेतला आहे असं माझ्या वाचनात आले. त्यामुळं काही गोष्टी ज्या आपण करायला घेतलेल्या असतात त्या कदाचित वर्ष 2 वर्ष पुढे ढकलाव्या लागतील. त्यासाठी जी बजेटमध्ये तरतूद केलेली असेल ती आज या संकटामुळे अडचणीत आलेल्या लोकांना सावरण्याच्यासाठी ही वापरावी लागेल. आणि हे आता कन्सर्न मिनिस्ट्री याचा विचार करतेच आहे, पण आज एकदम मी त्याच्याबद्दल सांगू शकत नाही. गव्हर्नमेंटमधले जे लोक बसले ते सांगू शकतात. सर, या प्रकल्पाबाबत जागा घ्यायची म्हटली तर जमीन अधिग्रहणाचा प्रश्न अनेक ठिकाणी उपस्थित होतो. तर पुण्याजवळच लवासा प्रकल्प जो आहे तर तिथे ऑलरेडी जागा उपलब्ध आहे, तर तिथे विचार होऊ शकतो का? असं आहे की इथला ग्राहक लवासाला खरेदीसाठी जाईल अशी स्थिती नाही. ग्राहकाला जवळ काय त्याला त्याची सुविधाही बघितली पाहिजे ना. सर नाही, मुख्यमंत्र्यांसोबत आपल्या बऱ्याचशा भेटी किंवा चर्चा चालल्यात, तर त्यातले काय विषय आहेत सध्या जरा? कशातले विषय मुख्यमंत्र्यांसोबत नाही. एक जे आता मी आजचे वृत्तपत्र बघितल्याच्या नंतर त्याच्यात जे अस्वस्थता आहे, नाराजी आहे वगैरे आमच्या ज्ञानात भर टाकायचं काम तुम्ही केलं त्याबद्दल धन्यवाद. अशी कुठं अस्वस्थता नाही, अशी कुठं काही नाही. मुख्यमंत्र्यांची चर्चा जी होते ती राज्यासमोरचे प्रश्न ज्यावेळी उपस्थित होतात त्यावेळेला आम्ही एकत्र बसून त्याचा विचार करत असतो. बाकी याचं दुसरं काही कारण नाही. कारण आज प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हटलं की साहेबांना तिथे मातोश्रीवर जायची वेळ यायला नको, आणि साहेब म्हणजे 4 वेळा गेल्या 6 महिन्यामध्ये गेले. नाही, प्रश्न असा आहे की माझी दुसऱ्या कामाच्यासाठी एक मोठी मुलाखत तुम्ही उद्याच्या छापाल वाचाल तर ती मुलाखत तिथं होती जवळ. आता त्या मुलाखतीच्यासाठी मी तिथे गेल्याच्या नंतर म्हणजे जवळपास मग जर बैठक करायची असेल तर तिथून माझ्या घरी यायचं म्हणजे जवळपास 14 किलोमीटर. त्याच्याऐवजी एका फारलांगावर त्यांचं घर असेल तर मला काही त्याच्यात कमी फरक वाटत नाही. चंद्रकांत पाटलांना त्याची चिंता वाटत असेल तर माझं काही म्हणणं नाही, मी काही त्याच्यावर कॉमेंट करू इच्छित नाही. पण सुविधा कशाच आहे ते बघायची आवश्यकता होती, दुसरं काही कारण नाही. सध्याच्या परिस्थितीमध्ये मुख्यमंत्री साहेब खूप बाहेर पडत नाहीत असं देखील बोललं जात आहे. कदाचित त्यांच्या आणखी काही नाही, तुम्ही बोलला असाल त्यांच्याशी. प्रश्न असा आहे की बरेच लोक बाहेर पडत नाहीत, सगळेच लोक. असं आहे की या सगळ्या करोनाच्या संकटामध्ये नेतृत्व करणाऱ्या महत्त्वाच्या लोकांनी बाहेर पडणं म्हणजे लोक जमतात. आणि आपण लोक जमणं या सगळ्या गोष्टीच्या संबंधी काही धोरणं ठरवली त्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून आपण ते टाळतो. सभा संमेलन बैठकातही डिस्टन्स ठेवून, म्हणजे आता तुम्हीच फक्त एक डिस्टन्सचं अंतर मोडलं, नाही तर बाकीचे आता येऊन महासंघाच्या लोकांनी सुद्धा ती काळजी घेतली होती. पण त्यामुळं शक्यतो प्रमुख लोकांनी जास्त बाहेर पडू नये. लोकांच्यामध्ये काय बोलायचं असेल तर हल्ली कम्युनिकेशनची साधनं खूप झालेली आहेत, त्याच्यावर बोलतात, दुसरं काही कारण नाही. तुम्ही स्वतः बाहेर पडतायत आणि मुख्यमंत्री फारसं फिरत नाहीत आणि त्याच्यावरच टीका होते. म्हणजे मला बाहेर पडण्याने शिकवते. मुख्यमंत्र्यांच्या कामगिरीवर समाधानी आहात का? कारण की विरोधक त्यांच्या कामगिरीवर टीका करत आहेत, टीका करतात. असं की त्यांचं टीका करणं काम आहे आणि जे काम आम्हाला दिसतंय ते दिसतंय आम्हाला ते समाधानकारक होतं. एक गोष्ट खरी आहे की मुख्यमंत्र्यांनी सत्ता हातामध्ये घेतल्याच्या नंतर ज्या पद्धतीनं या राज्याच्या वेगवेगळ्या क्षेत्रात गतीनं पावलं टाकण्याच्या संबंधीचा विचार केला होता, त्या सगळ्याच्या संबंधी करोनाचं संकट आल्याच्या नंतर प्रायोरिटी सगळ्या बदलल्या आणि ही बाकीची सगळी कामं थांबवावी लागली आणि आज करोनामध्ये लक्ष घालावं लागेल. करोनामध्ये मुख्यमंत्री आणि बाकीच्या त्याच्या सहकाऱ्यांच्या दिवसातून जवळपास 14 ते 15 तास बैठका होतात हे मी बघतो आणि त्याची आवश्यकता आहे. आणि त्यामुळे या वेळेला ही टीका टिप्पणी शक्यतो करू नये असं माझं मत आहे. पण ठीक आहे. पोलीस उपायुक्तांच्या बदल्यांचा विषय घेऊन काय मुख्यमंत्र्यांपर्यंत जायला लागले, हेच काही तथ्य आहे का? काही तथ्य नाही त्याच्यामध्ये काही तथ्य नाही. म्हणजे याच्यात कुठल्याही IAS आणि IPS अधिकाऱ्यांच्या संबंधीच्या निवडणुका या मुख्यमंत्र्यांच्या संमतीनेच केल्या जातात.
सर, लॉकडाऊनच्या बाबतीत अनेक वेळा दिसतंय की अचानक काही गोष्टी राबवल्या जात आहेत पोलिसांकडून आणि काँग्रेस राष्ट्रवादीचं असं एक भूमिका राहिलेली आहे की आता आपण लॉकडाऊन मधून बाहेर पडलं पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांची थोडीशी अधिक सावध भूमिका या सगळ्या बाबतीत आहे. तर याच्यामध्ये अधिक समन्वयाची गरज आहे असं वाटतं आपल्याला? असं आहे की जो राज्यकर्ता असतो, ज्याच्याकडे प्रशासनाची जबाबदारी असते, त्यांनी नेहमीच सावधपणाची काळजी घेण्याची भूमिका घ्यायची असते. माझ्या हातात काही सत्ता नाही आहे, त्यामुळे मला सत्ता नसलेल्या माणसाला मुक्तपणाने एखाद्या गोष्टी सूचना करायला काही अडचण येईल, पण त्याचं एक्झिक्युशन करायची जबाबदारी जिथे असते त्यावेळेस 10दा विचार करावा लागतो. याचा अर्थ सावधपणा चांगली गोष्ट आहे, सावधपणाची सुद्धा या परिस्थितीत गरज आहे. सर, ज्याप्रमाणे अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या त्याच्यामुळे वाद विराव झालाय, अगं त्याच्यात वाद झालेला नाही. तसंच एक म्हटलं जातं की पारनेरमध्ये जे काही शिवसेनेचे काही नगरसेवक होते ते राष्ट्रवादीने फोडले, एक वादासमोर असं काय आहे का? हे लहान गोष्टी आहेत. पारनेरचा नगरसेवक हा काही राज्याचा आणि राष्ट्रीय प्रश्नाचा घटक होऊ शकत नाही. हे ठाकरेंना माहिती आहे, मलाही माहिती. सर, राष्ट्रीय पातळीवरती भारत आणि चीन या अजित डोवाल आणि त्यांचे परराष्ट्र मंत्री यांच्यात चर्चा होऊन दोन्ही बाजूचं सैन्य मागं घेण्याचा निर्णय झालाय अशा बातम्या येत आहेत, अशी माहिती येते. तर याच्याकडे तुम्ही कसं बघता? असं आहे की मी ज्या वेळेला प्रधानमंत्र्यांनी देशातल्या सगळ्या राजकीय पक्षाच्या प्रमुखांची चर्चा केली त्याच्यात मी पण एक होतो आणि मी माझं मत स्वच्छ सांगितलं की हा जे गलवान खोऱ्यामध्ये जे काही आपलं चाललेलं आहे, प्रश्न असा आहे की त्या खोऱ्यात रस्ता बांधण्याच्या संबंधीचं काम भारतात आहे. तो रस्ता भारताच्या वतीनं जो बांधला जातो तो 100% भारताच्या हद्दीत आहे आणि तो आपल्या दृष्टीनं महत्त्वाचा आहे. लडाखच्या ईस्टला तिथं फार मोठी लोकसंख्या असं नाही, पण सियाचीन आणि आणखीन एक तिथं करकात पास म्हणून खिंड आहे, ते लष्कराच्या दृष्टीनं उद्या काही जर एखादं संकट आलं तर हेलिकॉप्टर लँडिंगच्या दृष्टीनं, बाकीची सामुग्री नेण्याच्या दृष्टीनं तो रस्ता अत्यंत महत्त्वाचा. त्या रस्त्याच्या संबंधी थोडेसे काहीतरी समज गैरसमज असावेत असं दिसतं आणि तिथं चीनच्या सैन्याचं आणि आपल्या सैन्यांचं काही धक्काबुक्की झाल्याचं तुम्ही लोकांनी टी व्हीवर दाखवलं. 1993 साली भारताचा संरक्षण मंत्री म्हणून मी स्वतः चीनला गेलो होतो आणि त्यावेळेला दोन्ही बाजूचं युद्धाच्या नंतर दोन्ही बाजूचं सैन्य पाठीमागे घ्यायचा निर्णय 93 साली आम्ही घेतला, करार केला. त्या करारमध्ये आत्ता जिथे कटकट झाली त्या ठिकाणचं सुद्धा सैन्य काढायचं आणि तिथं दोन्ही बाजूंनी सैन्य न ठेवता उद्या एखाद दुसऱ्या प्रश्नावरून मतभेद झाले तर बंदुकीचा बुलेट हे वापरायची नाही असा लेखी माझ्या सैन्य आणि त्यावेळेच्या चीनच्या डिफेन्स मिनिस्टरच्या सैनिक करार झालेला आहे. आता या ठिकाणी सुद्धा तुम्ही बघितलं असेल तर तुम्ही टी व्हीवरही दाखवलं की आपले सैनिक आणि चीनचे सैनिक ते एकमेकाला ढकलत आहेत, तिथं फायरिंग करतात असं कुठे दिसलं नाही. आणि कारण तो कराराचा भाग होता आणि म्हणून ज्यावेळेला प्रधानमंत्र्यांनी सगळ्याची चर्चा केली त्यावेळी मी माझं मत दिलं, माझ्या पक्षाच्या वतीनं मत दिलं की हा प्रश्न आपण डिप्लोमॅटिक. तेव्हा व्यापारी संघटनेशी बैठक घेतल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. अनेक मुद्द्यांवर त्यांनी भाष्य केलं आणि त्यासोबतच महाविकास आघाडीमध्ये कुठलीही अस्वस्थता नाहीये आणि या कोरोनाच्या संकट काळात विरोधकांनी टीका करू नये, टीका टिप्पणी करू नये असं देखील त्यांनी यावेळी आवाहन केलेलं आहे.